नमस्कार. पूजा स्टडी पॉईंटमध्ये आपले स्वागत आहे. मला भरपूर कमेंट आल्या की तुम्ही अमृत टंकलेखन प्रोत्साहन योजनेबद्दल पूर्ण माहिती सांगा. ही योजना कुणासाठी, याची पात्रता काय? तर आज आपण अमृत टंकलेखन प्रोत्साहन योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना 6,000 रुपये 500 थेट बँक खात्यामध्ये भेटणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना 6,000 रुपये 500 हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर याचे पात्रतेचे निकष काय? तर महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल विद्यार्थी म्हणजे ओपनच्या EWS विद्यार्थ्याला ही योजना आहे. या योजनेमध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयांच्या मर्यादेत असावे, म्हणजे 8 लाखांपेक्षा कमी असावे आणि उमेदवाराचे वय म्हणजेच विद्यार्थ्यांचे वय हे 18 ते 45 वर्षे या दरम्यान असले पाहिजे. तर याची तांत्रिक पात्रता काय? तर GCC TBS टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे जे सरकारमार्फत ज्याला सरकारी अनुमती आहे अशाच GCC TBS या ह्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच 30 किंवा 40 टायपिंग झालेली असावी. तर त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे तर तुमच्याकडे आधार कार्ड, 10वी व 12वीची गुणपत्रिका, EWS प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र आणि टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता हा अर्ज ऑनलाईन माध्यमातून करू शकता किंवा अर्जाची प्रत आता पोस्टाने पाठवण्याची गरज नाही. आधी ह्या योजनेसाठी आपल्याला पोस्टात अर्ज करावा लागत होता किंवा अर्जाची प्रत ही पोस्टाने पाठवावी लागत होती, परंतु तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करू शकता. तुम्हाला जर या अर्जाची लिंक हवी असेल किंवा कागदपत्र अपलोड कशी करायची याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.